नमस्कार, न्यूजरूम स्ट्राईक मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. मी निखिला. न्यूजरूम स्ट्राईक मध्ये आज आपल्या सोबत आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तेवढाच दबदबा ठेवून असलेले आणि एनसीपी मध्ये सुद्धा तेवढाच दबदबा, अगदी महाराष्ट्राच्या राजकारणातला दादा माणूस आपण म्हणूयात, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आपल्या सोबत आहेत. अजित दादा, खूप स्वागत तुमचं TV9 मध्ये. आमच्या या न्यूजरूम स्ट्राईक मध्ये हे सगळे माझे सहकारी आहेत, ते सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारतील. दादा, लोकसभा निवडणुका आहेत आणि अशा ही निवडणूक तुमच्यासाठी थोडीशी एक वेगळी आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि त्याचबरोबर एक वडील म्हणून दुहेरी तिहेरी जबाबदारी या निवडणुकीमध्ये तुमच्यावर आहे. वस्तुस्थिती खरी आहे. अनेक निवडणुका मी माझ्या आजपर्यंतच्या राजकीय जीवनामध्ये पाहिलेल्या, परंतु प्रत्येक ठिकाणी आदरणीय पवार साहेबांच्या सारखा एक नेता, एक व्यक्ती, एक आमचे दैवत आमच्या पाठीशी असल्यामुळं आम्हाला एक आधार वाटतो. मग तो एकदा कोणतरी तुमच्या पाठीशी मजबूतीनं उभे आहेत, तुमच्या पाठीशी त्यांचे आशीर्वाद आहेत असं म्हटलं तर मग बाकीच्या गोष्टी इतक्या काही अडचणीच्या काळजीच्या वाटत नाही. त्या पद्धतीने आमचं काम चाललेलं आहे. अजितदादा, तुम्ही म्हणता की शरद पवार हे दैवत तुमच्या पाठीशी आहेत, मात्र पार्थ पवार यांच्या हट्टामुळे आजोबांना निवडणूक लढवता आली नाही असं म्हटलं जातं. काय झालं, हा विषय खूप वेळेला महाराष्ट्रामध्ये चर्चेला येतो. वास्तविक याला अजिबात कुठलाही अर्थ नाहीये. जर साहेबांनी सांगितलं असतं तर पार्थ निवडणुकीमध्ये उभाच राहू शकला नसता. शेवटी आमच्या पक्षाचे सर्वोच्च नेते पवारसाहेब आहेत. अंतिम निर्णय पवारसाहेबच घेतात. उद्याच्याला त्यांनी जर उद्या सांगितलं की बाबा आता विधानसभेला तू उभं राहायचं नाही, तर नाही तर नाही. निवडणूक म्हणजे उभं राहणं हेच काही आमचं ध्येय कुणाचंच नाहीये. त्याच्यामुळं पहिल्यांदा आमचा परिवार आणि आम्ही सगळे एकोप्याने त्या ठिकाणी राहणं ही आमच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आहे. पण झालं काय, सुरुवातीच्या काळातलं एक स्टेटमेंट आलं, नंतर मग पुन्हा पारची उमेदवारी जाहीर झाली. साहेबांनी एका ठिकाणी बोललेले होते की 3 पैकी कोणतरी 2च उभे राहतील आणि मग साहेबांनी माघार घेतली, पार्थ आला काय म्हणून साहेबांनी माघार घेतली का, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जागा म्हणजे शंका घ्यायला त्याच्यामध्ये जागा उपस्थित झाली. असं हे झालं. ही वस्तुस्थिती मी नाकारत नाही, पण मी शेवटी साहेबांना विचारलेलं होतं. ते म्हणले नाही अजित, जयंत पाटील आणि सगळे शेतकरी कामगार पक्षाचे लोक पण आग्रही आहेत, काही मावळातले काँग्रेसचे पण मला लोक सहकारी येऊन भेटले, त्यांचाही आग्रह आहे. तर आता एक नवा चेहरा आणि तिथल्या बहुसंख्य कार्यकर्त्यांची आणि जे राजकीय पक्ष आपल्याला पाठिंबा देतात त्यांची मागणी लक्षामध्ये घेता आपण अशा प्रकारचा निर्णय घ्यायचा. पार्थ पवारचे सोशल मीडियावरती बऱ्याच वेळेला ट्रोल होताना दिसत आहेत. त्यांचा मागे एक व्हिडिओ आला होता की ते एका फादरकडून काहीतरी दीक्षा घेत आहेत. तर अशी टीका विरोधकांनी केली की शाहू आणि आंबेडकरांच्या नावावर तुम्ही मतं मागता आणि तुमचेच नेते अशा पद्धतीनं वावरताना दिसतात. तर एक वडील म्हणून, एक पिता म्हणून जेव्हा अशा टीका होत्या आपल्या मुलावर, तर एक काय वाटतं या सगळ्या विषयावर? मी सांगू का, मला पण ती गोष्ट अजिबात आवडली नाही, कारण मी पण अंधश्रद्धा अजिबात मानत नाही. म्हणजे मी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बाबतीमध्ये आता डॉक्टर दाभोळकर साहेबांची मध्ये एक हत्या झाली, परंतु ते नेहमी माझ्याकडे यायचे आणि माझे विचार, मी आजपर्यंत इतक्या शपथ घेतल्यात, माझी शपथ गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की अशीच असते, तुम्ही रेकॉर्ड काढून बघा. पण एखादी व्यक्ती नवीन राजकारणात आल्यानंतर चला आपल्याला इकडे जायचं, चला आपल्याला तिकडे जायचं, आता उभं राहावा, ते उमेदवार असा गोंधळून जातो, त्याला काही कळत नाही आपण काय करावं. नाही म्हणावं तर कुणी नाराज होईल का, मग त्याच्यामध्ये आपल्याला काही परिणाम होईल का, आपल्या मतावर काही परिणाम होईल का, अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या डोळ्यासमोर येतात. पण मला ती गोष्ट आवडली नाही. नंतर घरी आल्यावर मला ज्यावेळेस कळलं त्यावेळेस मी त्याला सांगितलं की ठीक आहे, आपण कुठं गावात जात असताना तिथं कधी गावामध्ये ग्रामदैवत असतं, कधी अपार श्रद्धा असणारं एखादं ठिकाण असतं, त्यावेळेस तिथं जायचं, दर्शन घ्यायचं. प्रत्येकाची कुठं ना कुठं श्रद्धा असते, त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. दर्शन घेऊन पुढं त्या ठिकाणी निघून जायचं, त्याच्यामध्ये गुरफटून बसायचं नाही. राजकारण पहिल्यासारखं राहिलं नाही. 30 वर्षांपूर्वी जे राजकारण होतं किंवा मागच्या अनेक काळामध्ये जे राजकारण होतं ते आत्ता राहिलं नाही. मागची निवडणूक जर आठवली तर राष्ट्रवादीच्या विरोधात प्रचार करताना याच भाजपनं सिंचन घोटाळा असेल किंवा राज्यभरात झालेले अनेक घोटाळे हे प्रचारात एक मोठं अस्त्र बनवलं होतं. आज जर बघितलं तर प्रचाराचे मुद्दे जवळपास भरकटलेले असं म्हणता येईल. पाकिस्तान असेल किंवा इतर सगळे मुद्दे असतील. काय वाटतं राष्ट्रवादीला किंवा आपण सत्तेतनं का गेलो
असं तुम्हाला काय वाटतं आणि नेमकं आता तरी प्रचाराचे मुद्दे बदलतील का तुमचे तरी? मी तुम्हाला सांगू का, ह्याच्यामध्ये काय झालं, अलीकडच्या काळामध्ये जाहिरातबाजी आणि मार्केटिंग हे खूप महत्वाचं ठरलं आणि हे नरेंद्र मोदी साहेबांनी मागच्या 5 वर्षाच्या निवडणुकीमध्ये सिद्ध करून दाखवलं. सोशल मीडिया खूप मोठा ऍक्टिव्ह झालेला आहे. आता सभांना देखील पब्लिक ज्या रॅली असतात त्याच्यामध्ये संध्याकाळच्या सभा असल्या तरच त्या सभा चांगल्या होत्या. दुपारच्या सभेला फार उपस्थिती त्या ठिकाणी कमी, कारण उष्णता पण खूप आहे आणि लोकांचं अलीकडं वाचन पेपरचं किंवा हे तुम्हाला कुठलंही भाषण लगेच यूट्यूबवर किंवा फेसबुकवर किंवा कुठंही त्या ठिकाणी अवेलेबल होतं किंवा काही काही बाबतीमध्ये तुम्हाला कुणी पाठवून पण देतं व्हॉट्सअपवर वगैरे. अशा प्रकार व्हायला लागलेले आहेत आणि ही नवी जी जनरेशन आलेली आहे ती जरा वेगळा विचार करणारी. आता आपण काल मी कुठल्या तरी चॅनलवर बघितलं की अक्षरशः भारतीय जनता पक्ष म्हणजे असा पक्ष तसा पक्ष, नाकाने कांदे सोडणारा पक्ष, जे त्याच्या 3 टर्मच्या आमदाराला बेदम ठोकलाय, त्यांना पार दवाखान्यात दोघांनी एकमेकाच्या विरोधामध्ये केसेस दाखल केल्या. 2 मंत्र्यांच्या समोर फ्रीस्टाईल चाललेली. म्हणजे असं कधीच माझ्या तर पाहण्यामध्ये अनेक निवडणुका आहेत, परंतु एवढं गलिच्छपणा, एवढा अतिशय टाकाऊपणा मी कुठं पाहिला. पुन्हा माझा तोच प्रश्न असेल की पार्थ पवार यांच्यामुळे पवारांच्या घरामध्ये गृहकलह निर्माण झालाय का? हे मी म्हणत नाही, मोदी म्हणताय. मोदी साहेबांनी वर्ध्याच्या सभेमध्ये पहिल्यांदाच तसं वक्तव्य केलं, परंतु आजच्या मुलाखतीच्या द्वारे मी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो, अशा प्रकारचा कुठलाही गृहकलेश वगैरे काही नाही. कुणी त्याच्यावर विश्वास ठेवू नये. आम्ही कालही एक संघ होतो, आजही पवार परिवार एक संघ आहे, उद्याही पवार परिवार एक संघ राहील. पवार साहेब हे आमचे प्रमुख आहेत, पवार परिवाराचे प्रमुख आहेत आणि त्याच्यामुळं अशा चर्चा करून वेळ घालवण्यात आणि नको त्या गोष्टीचा विषय वाढवण्यात काही अर्थ नाही. पण देशाच्या पंतप्रधानांनीच हा विषय उपस्थित केल्यामुळं साहजिकच चर्चा होणार. माझं त्याच्याबद्दलचं मत असं आहे की देशातल्या सर्व जनतेच्या समोर जे महत्वाचे प्रश्न आहेत ते चर्चेला घ्या, त्याच्याबद्दलची उत्तरं द्या. मागं 5 वर्षापूर्वी जे सांगितलेलं आहे त्याच्याबद्दलचं बोला, परंतु त्याच्याबद्दल कुणी बोलत असताना पाहायला मिळत नाही. हे दुर्दैव आहे. पण दादा, मोदींनी तुमच्यावर एक आरोपही केला की तुम्ही एनसीपी टेकओव्हर करता, कब्जा करताय एनसीपीवर. आपण पण सगळेजण मीडियामध्ये काम करणारी लोक आहात, आपण पण त्याची शहानिशा करा. असा कोणच कधी कुठल्या पक्षावर कब्जा करू शकत नाही. पक्ष काही एकटा कुणाचा नसतो, लाखो कार्यकर्त्यांचा, असंख्य सहकाऱ्यांचा मिळून तो पक्ष उभा राहिलेला असतो. त्याच्यामध्ये नेता असावा लागतो, एक ध्येय डोळ्यासमोर असावं लागतं, त्याबद्दल दुमत असायचं कारण नाही. परंतु पवार साहेबांनी 1999ला 10 जूनला स्वाभिमानातनं निर्माण झालेला हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. त्याच्या पक्षामध्ये कदापि कुठल्या एका व्यक्तीचं प्रभुत्व राहणार नाही, हे मी स्पष्टपणे सांगतो. पण दादा, त्या आधीही ज्यावेळेला तुमचं सरकार होतं त्यावेळेला छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्री नाही तर मलाच उपमुख्यमंत्री व्हायचंय असं तुम्ही सांगितलं होतं. नाही, आपण अतिशय वेगळं बोलताय. 1999 साली आमचा पक्ष ज्यावेळेस अर्धा सरकारमध्ये आला, आम्ही आघाडीचं सरकार बनवलं, त्यावेळेस आमचे नेते छगन भुजबळ होते, पद्मसिंह पाटील होते, विजयदादा होते, मधुकरराव पिचड होते. कारण छगन भुजबळ आणि मधुकरराव पिचड 2 सभागृहाचे विरोधी पक्ष नेते होते आणि हे दोघं सिनियर नेते होते. त्यावेळेस कुणाला आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विधिमंडळाचा नेता करायचा, त्यावेळेस साहजिकच आमचे प्रांताध्यक्ष भुजबळ साहेब होते. भुजबळ साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेला होता आणि महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेनेचं सरकार बाजूला करण्याच्या करता ज्यांनी अतिशय आक्रमकपणे भूमिका घेतलेली होती ते म्हणजे भुजबळ साहेब होते. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी भुजबळ साहेबांना आमचा नेता केलं आणि ते उपमुख्यमंत्री झाले. त्याच्यानंतरच्या अशी काही राजकीय घटना घडल्या आणि त्याच्यातनं भुजबळ साहेबांना राजीनामा द्यावा लागला. त्याच्यानंतर मग पुन्हा तो राजीनामा दिल्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील साहेब एक सिनियर म्हणून ते उपमुख्यमंत्री झाले, ते एकमताने झाले. भुजबळ साहेब बहुमताने झाले, विजयदादा एकमताने झाले. त्याच्यानंतर 2004च्या निवडणुकीमध्ये प्रांताध्यक्ष जयंतराव आपले आर पाटील होते. आर पाटलांची एक वेगळी प्रतिमा त्यांनी स्वतःच्या कामातनं महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेली होती. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, महात्मा गांधी तंटामुक्त योजना वगैरेच्या
अतिशय वेगवेगळे चांगल्या कल्पना त्यांनी मांडलेल्या होत्या आणि त्याच्यातून ते एक नेतृत्व वर आलं. 2004ला बहुसंख्य निवडून आलेल्या आमदारांनी तिसऱ्यांदा भुजबळ आपल्या आर पाटलांना उपमुख्यमंत्री केलं, नेता केलं. नंतर पुन्हा चौथ्यांदा संधी आली, त्यावेळेस पुन्हा भुजबळ साहेब त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री झाले. ते म्हणले माग मला पहिल्या टर्मला एका वेगळ्या कारणाकरता जावं लागलं, मला ते तो डाग पुसायचा आणि मला त्या ठिकाणी व्हायचं, म्हणून माझ्या माहितीप्रमाणे 2009ला भुजबळ साहेब उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांनी असं सांगितलं होतं की 1 वर्षांनी मला पार्लमेंटला जायचंय, मला इथं काही थांबायचं नाही. परंतु नंतर आदर्शची एक घटना घडली आणि त्याच्यातून अशोक चव्हाण साहेबांना जावं लागलं. अशोक चव्हाण साहेब ज्यावेळेस राज्याचा प्रमुख जातो त्यावेळेस मंत्रिमंडळ सगळं त्या ठिकाणी बदललं जातं आणि मग मात्र 2010ला बहुसंख्य आमदारांनी सांगितलं की आता अजित पवारांना करा. म्हणजे मी 5व्या वेळेस उपमुख्यमंत्री झालोय, 5व्या वेळेस, 15 वर्षामध्ये 5व्या वेळेस. त्याच्यामुळे मी काही फार घाईनं वगैरे झालो असं नाही. मी पहिले अनेक वर्ष वेगवेगळी डिपार्टमेंट सांभाळली, पक्षाचं काम केलं, अनेकांचं विश्वास संपादन केलं आणि नंतर आमदारांनी मला दिलं पद. दादा, पवार कुटुंबामध्ये एक वाटणी झालेली आहे की सुप्रियाताई दिल्लीमध्ये आणि तुम्ही महाराष्ट्रामध्ये. मग तुम्हाला असं कुठेतरी वाटत होतं का की आपलं दिल्लीमध्ये प्रतिनिधित्व असावं आणि म्हणून मग पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर झाली? नाही नाही नाही, असं अजिबात नाही. मुळात मीच पहिल्यांदा दिल्लीत गेलो होतो. 91 साली मी 6 महिन्याच्या करता दिल्लीत खासदार म्हणून गेलेलो होतो. त्याच्यामुळे तसं काही नाही. काय होतं, लोक अंदाज करतात हे अमक्याला, तिथं सुप्रिया असल्यानंतर बाकीच्यांची तशी सुप्रिया आहे. पवार साहेब राज्यसभेमध्ये, आज पवार साहेबांना तिथं एवढा मान मिळतो, सन्मान मिळतो. कुठल्याही सार्वजनिक कामामध्ये पवार साहेबांना बरोबर घेऊन गेल्यानंतर ते मंत्री त्यांच्या घरी, कधी कधी साहेबांच्या घरी मीटिंग घेतात किंवा म्हणतात साहेब तुम्ही नका येऊ, आम्ही तिथे येतो, अधिकाऱ्यांना घेऊन येतो आणि आपण तिथं विषय संपवू. एवढं पवार साहेबांनी एक स्वतःच प्रतिमा त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे. अर्थात साहेब अनेकांच्या घरी जाऊन ती कामं सांगतात किंवा पार्लमेंट आपल्या ह्याच्यामध्ये मिनिस्ट्रीमध्ये जाऊन पण ते सांगतात. परंतु तसं कुठली काही अडचण म्हणजे आम्हाला येत होती अशातला भाग नाही. परंतु यंग जनरेशन आहे, त्याला वाटलं की आपण आता ह्यावेळेस उभं राहावं आणि तिथं बहुतेक कार्यकर्त्यांनी नाही नाही आम्ही सगळे आहोत, तुम्ही तिथं उभं राहा, आपण असं करू, आपण तसं करू. आणि त्यांनी पण काही विचार केला असेल, कारण आता काही तो लहान नाहीये. 28 वर्ष पूर्ण असणारी व्यक्ती काही लहान नसते. बरोबर. दादा, मग तुमच्यावर घराणेशाहीचा देखील आरोप होतो, मग तुम्ही समर्थन करता घराणेशाहीचं? मी आपल्याला सांगू का, देशाला स्वातंत्र्य 47ला मिळालं, त्याच्यानंतर जे राजकारणात आले त्याच्यानंतर दुसरी पिढी आली, तिथं घराणेशाही बोलायला लागले. परंतु आता तुम्ही सर्व राजकीय जर पक्ष बघितले तर प्रत्येक राजकीय पक्षामध्ये त्यांचे वेगवेगळे पुढचे लोक ज्यांना राजकारणामध्ये आवड आहे ते येत आहेतच. त्याच्यामुळे घराणेशाहीचा मुद्दा आता कुठल्या एका पक्षाला चिटकून राहिला अशातला भाग नाही. आपल्या इथं महत्वाचे पक्ष भारतीय जनता पक्ष, तिथंही घराणेशाही आहे, काँग्रेसमध्येही घराणेशाही आहे. म्हणजे पूर्वी त्यांच्या घरात कोणतरी राजकारणात होतं. काही काहींच्या घरामध्ये 3-3 पिढ्याची घराणेशाही पाहायला मिळते, 4-4 पिढ्याची पण घराणेशाही आपण पाहू शकतो. असं सगळं आहे. त्याच्यामुळे घराणेशाहीचा मुद्दा राहिला नाही. ज्याला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे ती व्यक्ती काम त्या ठिकाणी करते. मात्र सर्वसामान्य माणूस किंवा त्रयस्थ माणूस तशा पद्धतीचा आरोप त्या ठिकाणी करू शकतो. तुम्ही म्हणता तुम्ही एक प्रकारे घराणेशाहीचं समर्थन करता की ते त्यांच्या कर्तृत्वाने नंतर पुढे जातात, संधी मात्र त्या घराण्याकडून मिळत असते. मग सुजय विखे पाटील किंवा मग रणजितसिंह मोहिते पाटील यांचं नेमकं काय चुकलं? विखे पाटलांनाही वाटलं आपल्या मुलांना आता उमेदवार म्हणून तिथे उभं राहायला हवं, रणजितसिंह मोहिते पाटील त्यांनाही वाटलं की आता आपण इथून उभं राहायला हवं, तर मग त्यांचं मी कुठं म्हणलं त्यांचं चुकलं? मी म्हणलंच नाही त्यांचं चुकलं. मी असं कधीच म्हणलं नाही त्यांचं चुकलं. सुजय विखेंना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडनं ती जागा राष्ट्रवादीची असताना आम्ही उमेदवारी द्यायला तयार झालो होतो. आम्ही कुठे म्हणतो चुकलं? पहिल्यांदा ते आणि त्यांचे वडील पवार साहेबांना सिल्वर ओकला आले, भेटले आणि म्हणले की जर ती जागा पहिली सोडा आणि सोडणारच नसाल तर राष्ट्रवादीचं तिकीट जर देणार असाल तर माझा मुलगा ते तिकीट घ्यायला तयार आहे.
आणि मी स्वतः त्या पद्धतीनं नंतर मी जयंतराव त्यांच्याशी बोललो. ते माझ्याकडे येत होते, माझ्या बारामतीच्या घरी आले, पुण्याच्या घरी आले, मुंबईच्या घरी आले. आम्ही चर्चा केली आणि त्या पद्धतीनं त्यांना उमेदवारी द्यायचं आम्ही ठरवलं. परंतु नंतर लास्ट क्षणाला ते म्हणले की आता तुमची उमेदवारी आम्हाला नकोय. त्याच्यावर त्यांनी नाही. दुसरं विजयसिंह मोहिते पाटील साहेबांना आम्ही उमेदवारी घ्या म्हणत होतो, ते म्हणले मला नकोय. त्यांनी रणजितसिंह मोहिते पाटलांचं नाव सांगितलं. जर त्या मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येत आहेत आणि माळशिरस सोडून बाकीच्या मतदारसंघातले प्रमुख व्यक्ती सांगतायत की तिथं ही व्यक्ती जर उमेदवार म्हणून आली तर निवडून यायला अडचण निर्माण होईल, आणि मग जर 5 लोक अडचण निर्माण होईल म्हणून सांगतात, त्यावेळेस पक्षाला तो निर्णय बदलावा लागला. मग ते जर भारतीय जनता पक्षात गेले, मग भारतीय जनता पक्षाने का नाही त्यांना उमेदवारी दिली? जर त्यांना उमेदवारीच पाहिजे होती तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं त्यांना सांगितलेलं होतं की आपण विजयदादांना उमेदवारी देऊ, तुम्ही उमेदवारी लढू नका. तुम्ही उमेदवारी जर केली तर कदाचित तिथं आपल्याला यश मिळणार नाही. त्याच्यापेक्षा आपण तुम्हाला दुसरीकडं जसं मागे त्यांना राज्यसभेवर संधी दिली तशा पद्धतीनं आपण पुढे आपल्याला संधी मिळाल्यानंतर MLC वगैरे करू असं पक्षाने सांगितलेलं होतं. त्याच्यामुळं तुम्ही जे मागाशी म्हणाला की त्यांना काय शब्द वापरला, त्यांचं चुकलं नव्हतं. आम्ही त्यांना चुकलं म्हणलेलंच नाही. त्यांनी काही विखे पाटलांना किंवा मोहिते पाटलांना खात्री नव्हती का की राष्ट्रवादीकडून आपण जर आपण निवडून येणार नाही उमेदवारी घेतली तर, या खात्रीमुळे. दादा मी येते तुमच्याकडे. एक छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली आहे, ब्रेक घेऊयात आणि लगेच याच प्रश्नावर आपण परत येऊया. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. दादा पुन्हा एकदा तुमचं स्वागत. ब्रेकवर जाण्यापूर्वी मी तुम्हाला म्हटलं की विखे पाटील आणि मोहिते पाटील मग भाजपमध्ये जाण्याचं नेमकं कारण काय? राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी घेतली तर निवडून येण्याची शक्यता नव्हती असं वाटलं म्हणून हे भाजपात गेले का? मला नाही वाटत तसं. त्याला वेगळं काही कारण दुसरंही असू शकतं. कारण त्यांची आता विखे पाटील परिवाराची 4 पिढ्या काँग्रेसमध्ये, म्हणजे सगळ्यात थोरले ज्यांनी नेहरूजींच्या काळामध्ये पहिला सहकारी साखर कारखाना काढला ते हे जे पज्जोबा, नंतर आजोबा बाळासाहेब विखे पाटील, वडील राधाकृष्णजी विखे पाटील आणि हे स्वतः सुजय, असं 4 पिढ्या आहेत त्यांची स्वतःची धरून. तसं काही कारण असेल असं नाही, पण मला असं वाटतं त्याला वेगळं काही कारण आहे. अलीकडच्या काळामध्ये वेगळ्या प्रकारचं दडपण त्या ठिकाणी दाखवलं जातं आणि तुमची आम्ही चौकशी करू, तुमचं आम्ही अमुक करू तमुक करू अशा प्रकारची भीती दाखवून देखील काहींना आपल्या पक्षाकडे ओढण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. जे पाठीमागच्या काळामध्ये अजिबात तसं घडत नव्हतं ते अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच अंशी घडायला लागलेले, ही वस्तुस्थिती मात्र नाकारता येणार नाही. एक दडपण असावं विखे पाटलांवर मोहिते पाटलांवर असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही मगाशी साखर कारखान्याचा उल्लेख केला, 500 कोटी त्यांचं कर्ज माफ केल्याचा एक आरोपही केला जातो, त्यावर विखे पाटील किंवा मोहिते पाटील काही बोलत नाही, तर असं काही आहे का? किंवा मग ईडीची धमकी असं काही आहे का? कर्ज कोणाचं माफ करता येत नाही. एक आहे, आता जसं काही उद्योगपतींच्याकडे कर्ज आहे आणि ते थकल्यानंतर त्यांना हप्ते बांधून दिले जातात, त्याचं पुनर्गठन केलं जातं. मराठी एक शब्द आहे त्याचं पुनर्गठन करणं. तशा पद्धतीनं त्या ठिकाणी केलं जातं. आता ह्याच्यातल्या कुठल्या गोष्टीच्या प्रेशरमुळं ते त्या ठिकाणी गेले हे आता लगेच सांगणं अवघड आहे, परंतु ह्याच्यापैकी कुठलं तरी कारण प्रत्येकाच्या जाण्यामागं आहे, हे देखील काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. दादा, नगर दक्षिणचा मुद्दा गाजला. सुजय विखेने राष्ट्रवादीकडून लढण्यास नकार दिला, कारण 1991ची जी पुनरावृत्ती होईल असं त्यांना वाटत होतं का? आणि ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीनं रावेरची जागा जी काँग्रेसला सोडली त्याप्रमाणे जर नगर दक्षिणची जागा काँग्रेसला सोडली असती तर हे कुठेतरी थांबलं असतं का? कारण पवार आणि विखे वाद हा पूर्वीपासून चालत आलेला आहे. नगर दक्षिणमध्ये 91ची पुनरावृत्ती होईल म्हणून सुजयने नकार दिला असं तुम्हाला वाटतंय का? नाही, मला तो शेवटी म्हणला, मी म्हणलं आता तुला पहिल्यांदा तिकीट पाहिजे होतं तर आता आम्ही द्यायला तयार झालो, आता तुझी काय अडचण आहे? ते म्हणले की आता तिकीट घेतलं तरी राष्ट्रवादीची लोक माझं काम करणार नाही आणि मग मला त्यांचं सगळ्यांचं नाराजी काढण्यातच माझा वेळ जाईल, त्याच्यामुळे मला आता तिकीट नकोय. पहिल्यांदा त्यांनीच दाखवलेलं होतं की मला राष्ट्रवादीचं तिकीट मिळालं तरी मी राष्ट्रवादीत येऊन तिकीट घेऊन त्या ठिकाणी निवडणूक लढवतो. आणि नंतर तेच सुजय विखे मला असं मात्र म्हणाले, ज्यावेळेस माझं त्यांचं शेवटचं बोलणं झालं त्यांनी भाजपमध्ये जायचं माइंड पक्क केल्यानंतर माझ्याशी ज्यावेळेस बोलले त्यावेळेस म्हणले की मला राष्ट्रवादीचे लोक पराभूत करतील. मी त्यांना एवढंही सांगितलं
की मी आणि जयंत पाटील दोघं जबाबदारी घेतो, कुणी तुम्हाला पराभूत करण्याच्या बद्दलचं काम त्या ठिकाणी करणार नाही. तिथं आपला बेस आहे. आज 2 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे, शहरामध्ये आपली बऱ्यापैकी ताकद त्या ठिकाणी आहे आणि बाकीच्याही मतदारसंघात राष्ट्रवादी चांगली आहे. आज आम्ही न सोडायचं कारण तिथं 5 जागा राष्ट्रवादीच्या खाली विधानसभेच्या आहेत आणि 1च जागा काँग्रेसची आहे, म्हणून पक्षाने भूमिका घेतली की ही जागा सोडायची नाही. पण आम्ही बाकीकडे कुठं टोकाची भूमिका घेतली नाही. वास्तविक औरंगाबादचीच पण जागा आम्ही मागितलेली होती की तुम्ही ती जागा आम्हाला द्या, आमच्याकडे जास्त चांगला उमेदवार आहे, परंतु काँग्रेस म्हणले नाही ते आम्हाला लढवायचे. म्हणलं ठीक आहे. दादा, एक प्रश्न असा आहे की पार्थचं जेव्हा पहिलं भाषण होतं त्या पहिल्या भाषणानंतर खूप टीका झाली, म्हणजे तैमूर, पप्पू किंवा त्यांच्यावर सोशल मीडियावरून खूप टीका झाली. मग पार्थ पवार पहिलं भाषण करायला उभं राहणार आहे हे तुम्हाला माहिती असेल तर मग तुम्ही त्याला सांगितलं नव्हतं का, किंवा काही टिप्स दिल्या नव्हत्या का, किंवा तुम्ही काय त्याला टिप्स दिल्या आहेत का? आता मी तुम्हाला सांगू का, माझ्या पहिल्या भाषणामध्ये मला कुणी टिप्स दिल्या नव्हत्या. पवार साहेबांच्या पहिल्या भाषणामध्ये पवार साहेबांना कुणी टिप्स दिल्या नव्हत्या. सुप्रियाचं आत्ता मला आठवत नाही, परंतु साहेबांनी विद्यार्थी दशेतच ह्या गोष्टीला सुरुवात केली आणि ते त्या काळामध्ये BMCC कॉलेजचे GS होते. त्यावेळेस GSच्या निवडणुका वगैरे फार जोरात चालायच्या. त्यांनी त्यांच्या परीनं त्यांचं करिअर केलं. मला साहेबांच्यामुळे संधी मिळाली याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही, पण मला कोणी टिप्स दिल्या नाही. मीच आता आपल्याला इथनं पुढं बोलावं लागणार आहे. आपण काही गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत, समजून घेतल्या पाहिजेत, या पद्धतीनं मी विचार केला आणि मी माझ्या प्रकारे पुढे गेलो. आता त्याबद्दल त्याला माहिती होतं तिथं आता त्याला भाषण करावं लागणार. आता तो जर उमेदवारी मागतो तर त्यांनी त्या ठिकाणी तयारी करायला पाहिजे होती, पण तो भाषणात त्या दिवशी बोलताना असं म्हणाला की पहिल्यांदाच मी आजोबांच्या माझ्या वडिलांच्या देखत भाषण त्या ठिकाणी करतो, त्याच्यामुळे त्यांचं माझला एक प्रेशर आलेलं आहे ते तिथं उपस्थित असणारचं, आणि त्याच्यात तो गडबडला ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतण्यांचं राजकारण सर्वजण ओळखतात. आत्ता नवीन ट्रेंड या निवडणुकीत पाहायला मिळतोय. एकीकडे राज ठाकरे आणि दुसरीकडे अजित पवार, दोघंही खंदे वक्ते आहेत. पण एक काळ असा होता, म्हणजे मागच्याच निवडणुका अशा होत्या की दोघांनी एकमेकांवर खरमरीत टीका करत खूप मजा घेतली एकमेकांची. राजकारणामध्ये 5 वर्षापूर्वी राज ठाकरेंना नरेंद्र मोदी साहेब अतिशय चांगली व्यक्ती वाटत होती की ते देशाचा कारभार चांगला उत्तमपणे पाहतील. पण त्यांनी जो अनुभव घेतला तो पाहता एक नागरिक म्हणून किंवा एका पक्षाचा प्रमुख म्हणून तो पाहिल्यानंतर त्यांचा समज झाला की ह्या देशामध्ये ती व्यक्ती पंतप्रधान पदी पुन्हा असू नये, म्हणून त्यांनी त्यांच्या स्वतःच्या व्यासपीठ वर सभा घ्यायला सुरुवात केलेली. आज त्यांची पहिली सभा काँग्रेसच्या करता त्यांच्या व्यासपीठावर नांदेडला आहे आणि गुढीपाडव्याला त्यांची प्रथेप्रमाणे सभा शिवाजी पार्कला असते. त्याच्यात त्यांनी स्क्रीन वगैरे लावून ते सगळं दाखवलं कशा करता त्यांचा तो विरोध आहे. आणि त्यांनी मागचे काही दाखले हुकुमशाही प्रवृत्तीच्या व्यक्तीचं काय विचार होते, आत्ताच्यांचे काय विचार आहेत अशी तुलना करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून ते आता लोकांना सांगतायत. आता राजकारणामध्ये मागच्या वेळेस ते वेगळी भूमिका होती, माझी वेगळी भूमिका होती, त्याच्यामुळे आम्ही आमची भूमिका पटवून देत असताना आमच्या शब्दाप्रमाणे ती मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. तो काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. त्यामुळे ह्या गोष्टी राजकारणात घडतात. पण दादा, मग महाआघाडीमध्ये राज ठाकरेंना का नाही घेतलं? म्हणजे तुम्ही त्यांना मी भेटला स्वतः त्याच्यामध्ये प्रयत्न केला, परंतु मी एकट्याने प्रयत्न करून उपयोग नसतो. महाआघाडीमध्ये असणारे बाकीचे पण मित्र पक्ष आहेत. मी माझ्यातल्या अनेकांना ते कन्व्हिन्स केलं, आमच्या राष्ट्रवादीमध्ये अनेकांना ते पटलं, पण इतर आमच्या मित्रपक्षांना पटलं नाही. लोकशाहीमध्ये आपण आपलाच स्वतःचा मुद्दा पुढे घेऊन चालत नाही, त्याच्यामध्ये इतरांना नाही. पवार साहेबांना देखील हा मुद्दा पटला नाही. म्हणजे तुम्ही राज ठाकरेंना भेटून गेलात आणि तुम्ही राज ठाकरेंना म्हटलं की महाआघाडीमध्ये या, पण पवारांचं स्टेटमेंट होतं की असं काहीच नाहीये किंवा आम्ही राज ठाकरेंना काही निमंत्रण दिलेलं नाहीये, मला या संदर्भात काहीच माहिती नाही. बरोबर आहे ना. ही गोष्ट आम्ही काही बाबतीमध्ये बेरीज करण्याचा प्रयत्न मी माझ्या स्तरावर त्या ठिकाणी करत होतो. त्याच्यात वैयक्तिक माझा काही स्वार्थ नव्हता. एक, आपल्या सीट्स इथं वाढाव्यात आणि त्यांच्याही आक्रमकतेचा फायदा त्या आघाडीला मिळावा,
ही त्याच्या पाठीमागची अतिशय स्वच्छ भूमिका होती. राज ठाकरे तुमच्यासाठी स्टार प्रचारक आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी. मग फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांचा उपयोग करून घेते का? नाही 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 नाही. राज ठाकरेंनी स्वतःच गुढीपाडव्याला सांगितलेलं आहे, हे फक्त लोकसभेकरता आहे. विधानसभेला आपली भूमिका वेगळी राहणार आहे. विधानसभेला मी माझं काय भूमिका राहणार आहे मी त्यावेळेस जाहीरपणे लोकांच्या समोर मांडी, हे त्यांनी स्पष्ट सांगितले. त्यांनी पण आता लोकसभेला जर राज ठाकरे तुम्हाला मदत करतायत, छुपी का होईना मदत करतायत, मग नाही, अशा ते वेळेला- मदत नाही करत. राज ठाकरेंनी ठरवलंय की नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान न होण्याच्या करता वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन भाजप शिवसेनेला मतदान करू नका, मग तिथं दुसरा माणूस समोर तो कोणी स्ट्रॉंग असेल त्याला नाही, पण मदत शिवाजी करतात. पार्कच्या सभेमध्ये त्यांनी थेटपणे राहुल गांधी पंतप्रधान झाले तर काय हरकत आहे असं म्हटलं, किंवा काँग्रेस राष्ट्रवादीला मतं दिली तर काय हरकत आहे असं थेटपणे त्यांनी म्हटलं होतं. मग अशा वेळेला विधानसभेसाठी तुमचं काही डील झालंय का? म्हणजे मग विधानसभेसाठी तुम्ही राज ठाकरेंना काही जागा सोडणार आहेत किंवा मग मैत्रीपूर्ण काही लढती होतील असं काही झालंय का? अजिबात नाही. जर राज ठाकरेंच्या मनसेचं आमची आघाडी झाली असती तर त्यांचा झेंडा आमच्या व्यासपीठावर आला असता. आमच्या ज्या गाड्या फिरतात त्याला जसे आरपीआयचा झेंडा, राष्ट्रवादीचा झेंडा, शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा झेंडा लागतो, तसा तोही झेंडा तिथे लागला असता. त्यांच्याही लोकांची नावं पत्रिकेमध्ये आली असती. त्यांनी गुढीपाडव्याला सांगितलं की आपलं स्वतंत्र अस्तित्व ठेवून आपल्याला या निवडणुकीमध्ये काम करायचं असं स्पष्ट त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना मेसेज दिलेला आहे. त्याच्यामुळे आणि हे सगळं करत असताना पुढच्या विधानसभेचं कुठलीही चर्चा सुताराम देखील आमची त्यांची त्या ठिकाणी झालेली नाही. पण राज ठाकरेंनी समजा अशी काही रिक्वेस्ट केली किंवा असं काही बोलणं झालं तर त्यांच्यासाठी विधानसभेच्या काही जागा सोडण्याचा किंवा त्यांना मदत करण्याचा काही हेतू असेल का? मी तुम्हाला सांगू का, मी एकटा तो निर्णय घेऊ शकत नाही. जर फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकट्याच्या ताकदीवर उभी निवडणुका लढवणार असती तर आपण म्हणताय त्याला आधार होता. परंतु आम्ही लोकसभेला आघाडी करत असताना ही जे आघाडीतले स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा हे जे काही मित्र पक्ष आहेत, हे सगळ्यांनी मिळून एकत्रपणे विधानसभा पण लढवायची असं आमचं त्यावेळेस ठरलेलं आहे. बरं, म्हणजे हितेंद्र ठाकूर असेल किंवा रवी राणाचा त्यांच्या एक जागा दिली ना अमरावतीची, ती असं आहे. बरं. दादा, थोडंसं एक रॅपिड फायर मी इथे या ठिकाणी घेते. एका वाक्यात, एका शब्दात तुम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे. एनसीपी सत्तेमध्ये आली तर मुख्यमंत्री कोण असेल, अजितदादा की सुप्रिया सुळे? निवडून आलेले आमदार ठरवतील कोण असेल. सत्तेसाठी सोबत कोणाला घ्याल, वंचित आघाडी की मग राज ठाकरे? आत्ताच्या घडीला राज ठाकरे. दगडापेक्षा वीट मऊ हे कोणासाठी म्हणाल, अशोक चव्हाण की पृथ्वीराज चव्हाण? अशोक चव्हाण. कोणतं दुःख जास्त आहे, पार्थ यांचं भाषण चांगलं झालं नाही किंवा त्यांना करता आलं नाही, की मग स्वतःचं ते वक्तव्य ज्याची शिक्षा तुम्हाला आजही मिळते? मी स्वतः केलेलं वक्तव्य. जी दादा, आणखी थोडंसं आपण या सगळ्यामध्ये थोडं पुढे जाणार आहोत. सिंचनाचा मुद्दा जर पृथ्वीराज चव्हाणांनी काढला नसता तर एनसीपीवर जो काही भ्रष्टाचाराचा डाग लागला तो लागला नसता असं तुम्हाला वाटतं का? पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सिंचनाचा मुद्दा काढला नाही. आपण साधारण किती क्षेत्र ओलिताखाली आलं ह्याच्याबद्दलची आकडेवारी देत असतो. त्याच्यात एका पुस्तकात 0.01% असं दाखवण्यात आलं. आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या त्या कारकिर्दीला 50 वर्ष पूर्ण झालेली होती, म्हणजे महाराष्ट्राच्या निर्मितीला. आणि त्याच्यावेळेस काही वेगवेगळे विषय ठेवलेले होते, त्या विषयामध्ये हा मुद्दा आला आणि त्याच्यातून ह्याच्यामध्ये चर्चा वेगळी सुरू झाली आणि त्याच्यातून हा आरोप केला गेला. मुख्यमंत्र्यांनी टीका केली होती की राज ठाकरे स्क्रिप्ट बारामतीहून येते, त्यावर आपलं काय म्हणणं? खरं तर तुम्ही आजपर्यंत राज ठाकरेंचा स्वभाव जर पाहिला तर राज ठाकरेंना दुसऱ्याचं स्क्रिप्ट घेण्याचं काही गरज नाही. ते बाकीच्या सगळ्यांना स्क्रिप्ट देऊ शकतात, एवढे ते कर्तृत्वाने ते दुसऱ्याचं स्क्रिप्ट कशाला घेतील. जी नव्हे. दादा, एक वेगळा प्रश्न विचारतो.
राजकारणात आल्यानंतर अजित पवार लोकांनी पाहिलेले, मात्र राजकारणात येण्यापूर्वीचे अजित पवार कसे होते? मी माझा व्यवसाय करत होतो, शेतीचा, पोल्ट्रीचा, डेअरीचा आणि तिथल्या एका सहकारी साखर कारखान्याचा मी संचालक होतो. जिल्ह्यातल्या बँकेचा मी डायरेक्टर होतो. माझं तिथलं स्थानिक काम त्या ठिकाणी चाललेलं होतं आणि आपल्या कामातनं तिथं समाजोपयोगी प्रश्न सुटावेत, कामं व्हावीत, सामाजिक क्षेत्राबरोबर काही राजकीय क्षेत्रामध्ये पण आपल्यामुळं थोडंसं युवकांना संघटित करता आलं आणि त्याचा उपयोग बारामतीच्या राजकारणाला जर होऊ शकला तर व्हावा, ह्या उद्देशानं मी त्याच्यात आलो. माझं ते काम चाललं. थोडक्यात एक प्रश्न. दादा, वंचित बहुजन आघाडीला महाआघाडीमध्ये घेण्यामध्ये नेमकं जागेचा प्रश्न होता का दुसराच काही मुद्दा होता? माझ्या मते 100% त्याच्यामध्ये फक्त जागेचा मुद्दा नव्हता, कारण त्यांना आम्ही शेवटी 6 जागा द्यायला तयार झालो, पण त्यांनी तेही ऐकलं नाही. त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की यांना बहुतेक भारतीय जनता पक्षाची बी टीम म्हणून काम करायचं दिसतंय, यांच्या मनामध्ये काही वेगळं आगळंच दिसतंय असं आम्हाला त्या चर्चेतनं नंतर जाणवलं आणि ह्याच्यात वेळकाढूपणा होतोय. ह्याच्यात आपणच पुढं गोत्यात येऊ, त्यापेक्षा आता आपण स्पष्ट भूमिका घेऊन बाकीच्या लोकांना एकत्र घेऊन आपले उमेदवार जाहीर करावेत, ह्या मताशी आम्ही सगळे आलो. नमस्कार दादा. नमस्ते. काही वर्षांपूर्वी तुम्ही असं म्हणाला होतात की प्रत्येक पक्षाने त्यांची निवडणूक स्वबळावर लढावी, तर आता असं काय झालंय की म्हणजे तुम्हीच एवढी तो राष्ट्रवादी पक्षाने आघाडी केली आहे, त्या विधानावर तुमचं काय मत आहे? मी त्यावेळेस असं मला वाटलं होतं की महाराष्ट्रामध्ये कुठल्या तरी एका पक्षाला बहुमत त्या ठिकाणी मिळेल, म्हणून आम्ही 5 लोकांनी वेगवेगळ्या निवडणुका लढवायचं ठरवलेलं होतं. म्हणजे आम्ही पण ठरवलं, इतरांनी पण ठरवलं, पण त्याच्यातनं कुणालाच बहुमत या ठिकाणी मिळत नाही असं लक्षात आलं आणि म्हणून समविचारी लोकांना एकत्र घेऊन मताची विभागणी न होऊन देण्याच्या करता आम्ही यावेळेस आघाडी करायचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीत विद्यार्थी तुमच्या विद्यार्थी ज्या काही संघटना आहेत त्यांच्यामध्ये अनेक नवे उमेदवार आहेत जे घराणीशाही नसलेले आहेत परंतु तळागाळातले, त्यांना उमेदवारी दिली असती तर ते काय झालं असतं? हा मतदारसंघ एवढा प्रचंड मोठा आहे, 22.5 लाख मतदार आहेत आणि कुणी तिथं उभं राहिलं तर तो मागच्या वेळेस आम्ही राहुल नार्वेकरांना उमेदवारी दिली, त्यांचं नाव प्रत्येक ठिकाणी पोचेपर्यंत तर मतदानाचा दिवस त्या ठिकाणी आला. किमान आता त्याच्या उमेदवारीमुळं इथं शरदराव पवारांचा नातू आणि अजित पवारांचा मुलगा उभा राहिलेला आहे, पार्थ पवार त्याचं नाव आहे. एवढं तरी उरण, पनवेल, कर्जत, खालापूर किंवा तिकडं पिंपरी चिंचवड आणि ह्याच्यात झालंय. नुसतं तिथं नाही झालं, अख्ख्या महाराष्ट्रात झालंय. सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये कांचन कुल्ह्या, सुनेत्रा पवार यांच्या नातेवाईक आहेत. बायकोचा भाऊ, बायकोची बहीण खूप अडचणीचं असतं, तर तसं काही मतदारसंघात बारामती आता तुम्हाला अडचणीची वाटते? अजिबात अडचणीची वाटत नाही. त्याच्या संदर्भामध्ये आज सुप्रियाला निवडून आणण्याच्या करता आम्ही जो काही प्रयत्न करायला पाहिजे तो त्या ठिकाणी करतो आणि हे आमच्या कधी स्वप्नात पण येणार नाही आणि मनात पण येणार नाही वेगळे. आमची मतं फार स्पष्ट असतात आणि त्यातल्या त्यात माझं तर मत अतिशय स्पष्ट असतं, ते मी सगळ्या लोकांच्या समोर ठेवतो. लोक मला आज ओळखत नाही, गेले 30 वर्ष ओळखतात. घरातलं वातावरण कूल आहे की? घरातलं वातावरण अतिशय व्यवस्थित, परिवाराचं जसं वातावरण असावं लागतं, सगळ्यांच्या मध्ये एक सलोखा, एकोपा, अशा पद्धतीनं अतिशय उत्तम प्रकारचा सलोखा आणि एकोपा आमच्या घरामध्ये चाललेला आहे. त्याला कुठलीही दृष्ट लागणार नाही, काळी बावली टांगावी लागणार नाही, लिंबू आणि काय ते मिरची वगैरे ते पण टांगावं लागणार नाही. तेव्हा कुणी काळजी करू नका, अतिशय चांगल्या प्रकारचं आमचं कामकाज चाललेलं आहे, पुढेही चालू राहील. नक्कीच दादा, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्या या न्यूजरूम स्ट्राईक मध्ये आलात त्याबद्दल. धन्यवाद. न्यूजरूम स्ट्राईक मध्ये आज आपण इथेच थांबूयात. नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9marathi.com.